नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओत आपण अतिसंभाव्य काही प्रश्न कव्हर केले। हे प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य भरती या सर्वांसाठी खूपच महत्त्वाचे आहेत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, गोंदिया हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे? गोंदिया हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नागपूर प्रशासकीय विभाग या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, 1 मे 1999 रोजी परभणी जिल्ह्यामधून खालीलपैकी कोणता नवीन जिल्हा निर्माण झालेला आहे? 1 मे 1999 रोजी परभणी जिल्ह्यामधून खालीलपैकी कोणता नवीन जिल्हा निर्माण झालेला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 हिंगोली जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, महाराष्ट्रामध्ये पहिले आकाशवाणी केंद्र मुंबई कोणत्या वर्षी सुरू झाले होते? महाराष्ट्रामध्ये पहिले आकाशवाणी केंद्र मुंबई खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झालेले आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1927 या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14, मराठी भाषेमधले पहिले मासिक खालीलपैकी कोणते होते? मराठी भाषेमधले पहिले मासिक खालीलपैकी कोणते आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 दिग्दर्शन मासिक या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5, विशाळगड, पन्हाळगड, गगनगड हे महाराष्ट्रामधले किल्ले खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? विशाळगड, पन्हाळगड, गगनगड हे महाराष्ट्रामधले किल्ले खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कोल्हापूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6, कारले व भाजे या प्राचीन लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? कारले व भाजे या प्राचीन लेणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पुणे जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8, मुळा, मुठा, नीरा, घोड या नद्या खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? मुळा, मुठा, घोड, नीरा या नद्या खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 भीमा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9, पवनार हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? पवनार हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेले शहर आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 धाम नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10, धर्मतर व राजापूर या खाड्या महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? धर्मतर व राजापूर या खाड्या महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 रायगड जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1961 या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12, कन्नड खालीलपैकी कोणत्या राज्याची राज्यभाषा आहे? कन्नड ही खालीलपैकी कोणत्या राज्याची राज्यभाषा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कर्नाटक राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13, भारतामधला पहिला तेल शुद्धीकरण कारखाना दिग्बोई खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? भारतामधला पहिला तेल शुद्धीकरण कारखाना दिग्बोई खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आसाम राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15, गिंडी हे भारतामधलं राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? गिंडी हे भारतामधलं राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 तामिळनाडू राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 16, राकस सरोवर तिबेट या ठिकाणी खालीलपैकी कोणती नदी उगम पावते? राकस सरोवर तिबेट या ठिकाणी खालीलपैकी कोणती नदी ही उगम पावते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सतलज नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 17, पॅराद्वीप हे भारतामधलं प्रमुख बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? पॅराद्वीप हे भारतामधलं प्रमुख बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ओरिसा राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 18, नुनमती खनिज तेल क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? नुनमती खनिज तेल क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आसाम राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 19, काकरापारा अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? काकरापारा अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 गुजरात राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 कमोडोर हे पद खालीलपैकी कोणत्या दलाशी कमोडोर हे पद खालीलपैकी कोणत्या दलाशी संबंधित आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नौदल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 पंडित हरिप्रसाद चौरसिया खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 बासरी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 नागार्जुन सागर हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे. नागार्जुन सागर हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचं धरण आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कृष्णा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 छत्तीसगड या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे. छत्तीसगड या राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 रायपूर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 सेल्युलर जेल खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे. सेल्युलर जेल खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पोर्ट ब्लेअर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 रवींद्रनाथ टागोर यांना साहित्याबद्दल नोबेल पारितोषिक खालीलपैकी कोणत्या वर्षी मिळाले होते. रवींद्रनाथ टागोर यांना साहित्याबद्दल नोबेल पुरस्कार खालीलपैकी कोणत्या वर्षी मिळाला होता. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1913 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 इंडिया डिवायडेड हे पुस्तक खालीलपैकी कोणाचे आहे. इंडिया डिवायडेड हे पुस्तक खालीलपैकी कोणाचे पुस्तक आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर राजेंद्र प्रसाद या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 रणांगण एक झाड दोन पक्षी ही पुस्तके खालीलपैकी कोणाची आहेत. रणांगण एक झाड दोन पक्षी ही पुस्तके खालीलपैकी कोणाची पुस्तके आहेत. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 विश्राम बेडेकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 भारताची नायटिंगेल असे टोपण नाव खालीलपैकी कोणाचे आहे. भारताची नायटिंगेल असे टोपण नाव खालीलपैकी कोणाचे आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सरोजिनी नायडू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 भारतीय दूरसंचार क्रांती जनक असे खालीलपैकी कोणास म्हणतात. भारतीय दूरसंचार क्रांती यांचे जनक असे खालीलपैकी कोणास म्हणतात. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सॅम पित्रोदा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 उंचीमधला फरक मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरतात. उंचीमधले फरक मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण हे वापरतात. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अल्टिमीटर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 वनस्पती अन्न तयार करण्यासाठी खालीलपैकी कोणता वायू हा आवश्यक असतो. वनस्पतींना अन्न तयार करण्यासाठी खालीलपैकी कोणता वायू हा आवश्यक असतो. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कार्बन डायऑक्साईड वायू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 फोर्सम व निब्लिक या संज्ञा खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंध फोर्सम व निब्लिक या संज्ञा खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 गोल्फ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालय यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 हेग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 पंचायत राज खालीलपैकी कोणाचे स्वप्न होते. पंचायत राज हे खालीलपैकी कोणाचे स्वप्न होते. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 महात्मा गांधी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे सांगली हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेलं आहे. सांगली हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेलं आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कृष्णा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 तोतलाडोह धरण महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. तोतलाडोह हे धरण महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले धरण आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नागपूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 खालीलपैकी कोणत्या पिकाचा नगदी पीक यांच्यामध्ये समावेश होत नाही. खालीलपैकी कोणत्या पिकाचा नगदी पिके यांच्यामध्ये समावेश होत नाही. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 हळद या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 दौलताबाद हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे. दौलताबाद हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सीताफळ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 चोला हे महाराष्ट्रामधले औष्णिक वीज केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे.
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ठाणे जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 लेण्याद्री येथील गिरिजात्मक अष्टविनायक गणपतीचे मंदिर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? लेण्याद्री येथील गिरिजात्मक अष्टविनायक गणपतीचे मंदिर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पुणे जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे हे पुस्तक आहे. पुस्तकाचे नाव आहे पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच. 28 ऑक्टोबर 2021 पर्यंत झालेल्या महाराष्ट्रामधील सर्व प्रश्नपत्रिका समावेश असलेले अतिशय महत्त्वाचे हे पुस्तक आहे. यामध्ये एकूण 52 प्रश्नपत्रिका समावेश असलेले अतिशय महत्त्वाचे हे पुस्तक आहे. यामध्ये एकूण 5200 पेक्षा जास्त संग्रह असलेले अतिशय महत्त्वाचे पुस्तक. या पुस्तकाचे लेखन आणि संकलन विठ्ठल नागनाथ राऊत सरांनी केलेलं आहे. स्मार्ट स्टडी पब्लिक हे नांदेड यांचे हे पुस्तक आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वत्र हे पुस्तक उपलब्ध आहे. संपर्कासाठी 90-28-96-75-47 यावर तुम्ही बुक करू शकता. प्रश्न क्रमांक 8 महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त चुनखडीचे साठे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त चुनखडीचे साठे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 यवतमाळ जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 माथेरान हे महाराष्ट्रामधले थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 रायगड जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 नाशिक ते मुंबई यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? नाशिक ते मुंबई यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कसारा घाट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 टिपेश्वर हे महाराष्ट्रामधलं अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? टिपेश्वर हे महाराष्ट्रामधलं अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 यवतमाळ जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 परळी वैजनाथ हे महाराष्ट्रामधले ज्योतिर्लिंग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 बीड जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 पितळखोरा लेणी महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? पितळखोरा लेणी महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 औरंगाबाद जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक महाराष्ट्र राज्य खाण महामंडळ यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? महाराष्ट्र राज्य खाण महामंडळ यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 नागपूर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नागपूर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये तंबाखूचे सर्वाधिक उत्पन्न हे काढले जाते? महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये तंबाखूचे सर्वाधिक उत्पन्न हे काढले जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कृष्णा नदी खोरे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 परकीय चलन हापूस आंबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त उत्पादित? हापूस आंबा महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त उत्पादित होतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 रत्नागिरी जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 गोदावरी आणि भीमा यांची खोरे खालीलपैकी कोणत्या डोंगर रांगामुळे वेगळी झाली? गोदावरी आणि भीमा यांची नदी खोरे खालीलपैकी कोणत्या डोंगर रांगेमुळे वेगळी झालेली आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 हरिश्चंद्र बालाघाट डोंगर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे गगनचुंबी इमारतीचे शहर असे खालीलपैकी कोणत्या शहरास म्हणतात? गगनचुंबी इमारतीचे शहर असे खालीलपैकी कोणत्या शहरास म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 न्यूयॉर्क शहर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 मध्यरात्रींचा सूर्यांचा देश असे खालीलपैकी कोणत्या देशाचे टोपण नाव आहे? मध्यरात्रींचा सूर्यांचा देश असे खालीलपैकी कोणत्या भौगोलिक प्रदेशाचे टोपण नाव आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नॉर्वे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 गव्हाचे कोठार असे टोपण नाव खालीलपैकी कोणत्या प्रदेशाचे टोपण नाव आहे? गव्हाचे कोठार असे टोपण नाव खालीलपैकी कोणत्या भौगोलिक प्रदेशाचे टोपण नाव आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 युक्रेन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 लुनी नदीचे उगमस्थान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? लुनी या नदीचे उगमस्थान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 अरवली पर्वत या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 ब्रह्मपुत्रा नदी खालीलपैकी कोणत्या शहरामधून वाहते? ब्रह्मपुत्रा ही नदी खालीलपैकी कोणत्या शहरामधून वाहणारी नदी आहे?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 गुवाहाटी शहर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पॅरिस फ्रान्स या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक खालीलपैकी केव्हा झाला होता? छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक खालीलपैकी कोणत्या दिवशी झाला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 6 जून 1674 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 अमेरिकेचा शोध खालीलपैकी कोणत्या वर्षी लागला होता? अमेरिकेचा शोध खालीलपैकी कोणत्या वर्षी लागला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1492 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 हिंदी अर्थशास्त्राचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? हिंदी अर्थशास्त्राचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 गदर संघटना खालीलपैकी कोणी स्थापन केली होती? गदर संघटना खालीलपैकी कोणी स्थापन केलेली संघटना आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 लाला हरदयाळ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 अल हिलाल हे महत्त्वाचे वृत्तपत्र खालीलपैकी कोणी काढले होते? अल हिलाल हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणी काढलेले वृत्तपत्र आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मौलाना आझाद या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 योगी अरविंद घोष यांनी खालीलपैकी कोणती वृत्तपत्र काढली होती? योगी अरविंद घोष यांनी खालीलपैकी कोणती वृत्तपत्र काढली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 वंदे मातरम या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 राष्ट्रीय दहशतवादी विरोधी दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? राष्ट्रीय दहशतवादी विरोधी दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 21 मे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 जगामध्ये सर्वात जास्त बोलली जाणारी बोलीभाषा खालीलपैकी कोणती आहे? जगामध्ये सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा खालीलपैकी कोणती भाषा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 चीनी भाषा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 गोबीचे वाळवंट खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? गोबीचे वाळवंट खालीलपैकी कोणत्या देशामधले वाळवंट आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 चीन देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 लिटिल गर्ल खालीलपैकी कोणत्या खेळाडूचे टोपण नाव आहे? लिटिल गर्ल हे खालीलपैकी कोणत्या खेळाडूचे टोपण नाव आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मोनिका आथरे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 फूड आणि ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन ही संस्था खालीलपैकी कोणत्या देशामधली संस्था आहे? फूड अँड ॲग्रिकल्चर ही संस्था खालीलपैकी कोणत्या देशामधील आंतरराष्ट्रीय संस्था आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 रोम इटली या ठिकाणी यांचं मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक 20 भारतीय घटना परिषदेचे सल्लागार खालीलपैकी कोण होते? भारतीय राज्यघटनेचे संविधानिक सल्लागार खालीलपैकी कोण होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सर बी.एन. राव या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 सन 1848 मध्ये लोकहितवादीची शतपत्रे खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रामधून प्रकाशित करण्यात आली होती? शतपत्रे खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रामधून प्रकाशित करण्यात आली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 प्रभाकर वृत्तपत्र या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मुंबई येथे शारदा सदन संस्था खालीलपैकी कोणी सुरू केली होती? मुंबई येथे शारदा सदन ही संस्था खालीलपैकी कोणी सुरू केली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पंडिता रमाबाई या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 डोंगरीच्या तुरुंगामधले आमचे 101 दिवस हा महत्त्वपूर्ण ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला होता? डोंगरीच्या तुरुंगामध्ये आमचे 101 दिवस हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 गो ग आगरकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 वीरेशलिंगम पंतलू यांनी मद्रास प्रांतामध्ये खालीलपैकी कोणती संघटना स्थापन केली होती? वीरेशलिंगम पंतलू यांनी मद्रास प्रांतामध्ये खालीलपैकी कोणती संघटना स्थापन केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 संघ संस्कारम योगम या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक महाराष्ट्रामध्ये पहिले समाजसुधारक खालीलपैकी कोण होते? महाराष्ट्रामधले पहिले समाजसुधारक खालीलपैकी कोण होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आचार्य बाळशास्त्री जांभेकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 भारतीय स्वातंत्र्याचा पहिला राष्ट्रध्वज दिल्लीच्या लाल किल्ल्यावर खालीलपैकी कोणी फडकावला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1
पंडित जवाहरलाल नेहरू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 सन 1857 मध्ये यमुना पर्यटन ही कादंबरी खालीलपैकी कोणी लिहिली होती? यमुना पर्यटन ही कादंबरी खालीलपैकी कोणी लिहिलेली कादंबरी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 बाबा पदमनजी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही एमपीएसची तयारी करत असाल तर अनअकॅडमीवर अतिशय महत्त्वपूर्ण बॅच लॉन्च झालेला आहे. सर्वांनी प्लस सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे. सर्वांनी प्लस सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे. आपला RVD लाईव्ह हा कोड सर्वांनी यूज करायचा आहे. सर्वांना 10% ऑफ प्रत्येक कोर्सवर मिळत जाईल. त्या ठिकाणी काय आहे, राज्यसेवा प्रिलिम टेस्ट या ठिकाणी सर्वांसाठी फ्री टेस्ट आहे. सर्वांनी यामध्ये एनरोल करायचं आहे. केव्हा आहे? 21 नोव्हेंबरला या ठिकाणी सर्वांसाठी फ्री टेस्ट सिरीज आहे. सर्वांनी आपला RVD लाईव्ह हा कोड टाकून सर्वांनी जॉईन करायचा आहे. तर या ठिकाणी कोणती बॅच आहे? ध्येय कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच फॉर राज्यसेवा, राज्यसेवेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण बॅच. सर्वांनी यामध्ये एनरोल करायचं आहे. 10 तारखेपासून स्टार्ट आहे. सर्वांनी यामध्ये एनरोल करायचं आहे. आपला RVD लाईव्ह हा कोड टाकून सर्वांनी यामध्ये एनरोल करायचा आहे. या ठिकाणी कोणती बॅच आहे? कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच फॉर डिपार्टमेंट PSI एक्झाम, अतिशय महत्त्वपूर्ण या ठिकाणी बॅच आहे. सर्वांसाठी बॅच आहे. 13 नोव्हेंबर पासून अतिशय महत्त्वपूर्ण बॅच या ठिकाणी सर्वांसाठी उपलब्ध झालेली आहे. सर्वांनी आपला RVD लाईव्ह हा कोड टाकून सर्वांनी एनरोल करायचा आहे. या ठिकाणी कोणती बॅच आहे? रणांगण, अतिशय महत्त्वपूर्ण. कॉम्प्रिहेन्सिव्ह एरियर प्री आणि मेन्स, राज्यसेवेसाठी प्री आणि मेन्स अतिशय महत्त्वपूर्ण बॅच 17 नोव्हेंबर पासून सुरू होत आहे. सर्वांनी आपला RVD लाईव्ह हा कोड टाकून सर्वांनी एनरोल करायचं आहे. या ठिकाणी बघू शकतो, राज्यसेवा असो, PSI, STI, ASO, डिपार्टमेंट PSI सर्वांसाठी एकच सबस्क्रिप्शन. कोणताही कोर्स असो, कोणतीही परीक्षा असो, सर्वांसाठी एकच सबस्क्रिप्शन. सर्वांनी प्लस सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे. RVD लाईव्ह आपला कोड यूज करायचा आहे. सर्वांना 10% ऑफ मिळत जाईल.